पाहतो असे दमदार आमदार विक्रम बाळासाहेब पाटील साहेबांसाठी जोरदार टाळ्या. सन्माननीय आम्ही आमदार साहेबांना आता विनंती करू, साहेब आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. पनवेल प्रीमियर लीग साठी संपूर्ण पनवेल क्रिकेट समालोचन असोसिएशनला सन्माननीय विक्रम बाळासाहेब पाटील आणि श्रीनाथ एकनाथ शेठ भोपी यांच्याकडून सन्माननीय आकाशजी पाटील साहेब डॅसिंग सरपंच यांच्याकडून एक सप्रेम भेट आणि त्यासोबत टी शर्ट्स ट्रॅक देखील त्यांनी पुरस्कृत केले. मनात घर करणारी माणसं, हात देऊ मदतीचा संकल्प समाजसेवेचा आणि संकल्प समाजसेवेचा असल्यानंतर अगदी सामाजिक उपक्रमासाठी साहेबांच्या माध्यमातून आर्थिक मानधन. आज पनवेल प्रीमियर लीग 2025 अर्थात PPL 2025 या भव्य दिव्य क्रिकेट सामन्यांच्या या झंझावाती आयोजनामध्ये उपस्थित राहण्याचं भाग्य मला लाभलं. गेल्या 10 दिवसांपासून हे भव्य दिव्य सामने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत. निमित्त आहे आमचे नेते लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसाचा अमृत महोत्सव हा आपण सगळे मिळून साजरा करतोय. आणि म्हणून या वर्षभरामध्ये अनेक कला क्रीडा सामाजिक सांस्कृतिक विषयाचे अनेक उपक्रम या पनवेल विभागामध्ये साकारले जात आहेत. त्यामध्ये एक मानाचा तुरा खऱ्या अर्थानं म्हणता येईल अशा पद्धतीचा उपक्रम आज आमच्या सगळ्या समालोचक बांधवांच्या माध्यमातून या क्रीडा सामन्यांच्या आयोजनाच्या माध्यमातून साकारण्यात आला. मी आमच्या सगळ्या समालोचक सहकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो की आपण इतका सुंदर उपक्रम साकारलात. खरं तर या क्रीडा सामन्यांच्या माध्यमातून पनवेल विभागामध्ये अनेक ठिकाणी जाण्याचं भाग्य मला लाभतं. रायगड जिल्ह्याच्या अनेक मैदानात हे सामने पाहण्यासाठी जाण्याचं भाग्य मला लाभतं. आणि त्यामुळे प्रत्येक मैदानात अनेक टीम अनेक युवा हे आम्हाला बघायला मिळतात, त्यांचा खेळ आम्हाला बघायला मिळतो. अनेक बॉलर बॅट्समन यांच्या खेळाचा झंझावात बघायला मिळतो. त्या खेळाची ते शान असतात. पण या सगळ्या सामन्यांमध्ये जर का वेगळेपण काय असेल, या सगळ्या सामन्यामध्ये रंग भरण्याचं काम जर कोणी करत असेल, या सगळ्या सामन्यांचा जर का सन्मान वाढवण्याचं काम कोणी करत असेल तर तो घटक म्हणजे आमचा समालोचक, की ज्याच्या माध्यमातून त्या सामन्याला खऱ्या अर्थानं मैदानात आमचा खेळाडू जेवढी मेहनत घेतो, या मंचावरून त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीचं समालोचन करणं आमच्या रसिक प्रेक्षकांना असेल किंवा खेळाडूंना असेल, त्या गोष्टींची इत्तंभूत मिनिट टू मिनिट कॉमेंट्री करणं हा वाटतो तितका सोपा विषय नसतो. आणि म्हणून या सगळ्या सामन्यामध्ये रंगत आणण्याचं काम, प्रत्येक मिनिटाला रंगत आणून तो विषय समोर मांडण्याचं काम हे आमचे कॉमेंटेटर समालोचक करत असतात. आणि त्यामुळे खरं तर त्यांचं एक वेगळं स्थान प्रत्येकाच्या हृदयात त्या ठिकाणी असतं. आणि त्यांनी सातत्याने मागच्या अनेक वर्षामध्ये अनेक उपक्रम सामाजिक स्वरूपाचे हे त्या ठिकाणी साकारलेले आहेत. आता या सगळ्यामध्ये ही जी काही भर पडली ती म्हणजे या भव्य दिव्य सामन्यांच्या आयोजनाच्या माध्यमातून. आणि त्यामुळे अनेक सामन्यांचं समालोचन आमचे हे बंधू करतात, पण आज त्यांच्याच माध्यमातून हा भव्य दिव्य सामना या ठिकाणी आयोजित करण्यात आला. आणि त्याचा दर्जा आपण बघतोय की मैदानापासून त्या आयोजनापर्यंत प्रत्येक गोष्ट ही व्यवस्थित एक दर्जेदार पद्धतीने हे आयोजन केलं गेलंय. त्याबद्दल मी आपलं मनापासून अभिनंदन करतो आणि कौतुक करतो. आपल्या सगळ्या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो. आपण समालोचनाच्या माध्यमातून आपल्या या खेळाला एक दिशा देण्याचं काम करताय. या क्रिकेट सामन्यांच्या माध्यमातून आपल्या पनवेलकरांचा खरं तर हा आवडीचा खेळ, महाराष्ट्राचा देशाचा आवडीचा खेळ, पण आमचा पनवेलचा युवा या क्रिकेटच्या माध्यमातून आपल्या त्या ठिकाणी क्रीडा गुण हे दाखवत असतो. अनेक संघांच्या माध्यमातून अनेक संस्थांच्या माध्यमातून आमच्या या क्रीडाप्रेमींना प्लॅटफॉर्म देण्याचं काम होतं. आज आपण या सामन्यांच्या माध्यमातून आमच्या खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय. मी या मंचावरून एवढंच सांगेन
की आपल्या सगळ्यांच्या सदिच्छांमुळे विक्रांत पाटील नावाचा एक सामान्य कार्यकर्ता आता महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये आमदार झालेला आहे. त्यामुळे त्या माध्यमातून आमच्या या युवांच्या कल्याणासाठी जे काही करायचं ते आपण माझ्याकडून घडवून घेतलं पाहिजे. माझे सहकारी म्हणून या विभागाच्या विकासासाठी आपल्या सगळ्यांच्या कल्याणासाठी जे जे काही करावं लागेल ते करण्यासाठी कटिबद्ध असलेला एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून मी आपल्यात बोलतोय. आपण परिवारातला सदस्य म्हणून जे काही आपल्याकडनं करून घ्यायचं ते करून घेतलं पाहिजे. एवढंच या निमित्तानं सांगतो. या क्रीडा विषयासाठी, क्रिकेटसाठी जे काही आपल्याला चांगलं करता येईल, मग आशिष शेलारजींच्या माध्यमातनं, अनुराग ठाकूरजींच्या माध्यमातनं जे काही चांगलं करता येईल, किंवा आता मोहित कंबोजजींच्या माध्यमातनं ISPL मध्ये सुद्धा मोठी कामगिरी होते, त्यात सुद्धा आपल्या खेळाडूंना वाव देण्यासाठी जे काही चांगलं करायचं आहे ते करण्यासाठी आपण प्रयत्न करू. एवढंच सांगतो. आपण आम्हाला आमंत्रित केलं, उचित सन्मान दिलात, त्याबद्दल आपले आभार व्यक्त करून वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब, अगदी ISPL मध्ये या तालुक्यातील या PPL मध्ये अगदी 8 खेळाडूंची निवड झाली आहे.